नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याची ओवाळणी म्हणजे 3,000 रुपये बोनसच्या स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना माहिती आहे की सरकार प्रत्येक सणाला पैसे देत आहे, ओवाळणी सुद्धा देत आहे। त्या दृष्टिकोनातून गुढीपाडव्याला ओवाळणी दिलेले नव्हते, त्यामुळे तुम्हाला आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये या ओवाळणीचे पैसे बोनसच्या स्वरूपामध्ये म्हणजे 3,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून 15,000 रुपये आणि 20,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत। परंतु हे पैसे कशाच्या आधारावरती देण्यात येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आम्ही लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ आहोत। त्या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी 15,000 रुपये ते 20,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देणार आहोत, ओवाळणी सुद्धा देणार आहोत। एकंदरीत बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार कार्यरत आहे। बघा, अखेर आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमना आदेश सुद्धा दिलेला आहे की आजपासून एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे वितरण करा। बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे जे नवीन लाडके मुख्यमंत्री आहेत म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, यांच्या ऑफिसमधून थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसला आज पत्र सुद्धा गेलेलं आहे। तर त्या पत्रामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करा, कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून सोडले जात असतात। त्यामुळे आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता वितरण करण्यासाठी 1,200 कोटींचा निधी राज्य सरकारकडे आलेला आहे। हा निधी आजच विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा येणार आहे। सोबतच राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे पैसे सुद्धा सोडत आहोत। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींना बोनस देण्याचं घोषित सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे आज बहिणींना बोनस सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला ओवाळणीच्या स्वरूपामध्ये बोनसच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे ही ओवाळणी गुढीपाडव्याची ओवाळणी आहे। आजपासून ओवाळणीचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। सोबतच आज लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शनसाठी पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। परंतु हे गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या ज्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम आहे तर त्यांनी 3 पात्रता घातलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत। तर बघा, त्या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे जर तुम्ही या पहिल्या पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। बघा, याच्यामध्ये 3 मुद्दे घालण्यात आलेले आहेत। या 3 मुद्द्यांमध्ये तुम्ही सुद्धा बसायला पाहिजे। बघा, पहिला मुद्द्यामध्ये तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा, तो गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा आणि तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे, तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्या वेळेस निवडणूक होती तर त्याच्या अगोदर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज सुद्धा सुरूच करण्यात आले होते। त्यानंतर स्पष्टपणे आदेश सुद्धा देण्यात आला की लाडक्या बहिणींनी या योजनेचे अर्ज करायचे नाहीत। लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातूनच अन्नपूर्णा योजनेचे पैसे देण्यात येणार होते, तर त्याचे आजपासून पैसे वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोबतच दुसरी पात्रता सुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण आहे। तर ती दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी इतर कोणत्या योजनेचा लाभ
घेत नसावेत. बघा, तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना किंवा एखाद्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एवढ्या योजनांचा लाभ घेता येणार नाही. फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे, ते म्हणजे लाडकी बहीण योजना. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी कोणत्याही सरकार कार्यालयामध्ये कामगार नसावेत. बघा, तुम्ही जर दवाखान्यांमध्ये कामगार असाल किंवा शाळेमध्ये शिक्षक असाल, शिपाई असाल म्हणजे सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावेत. बघा, अंगणवाडी सेविकांना सुद्धा याचा लाभ घेता येणार नाही. ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसेल त्यांनाच पैसे येणार आहेत. अन्यथा ज्या लाडक्या बहिणी सरकारी कार्यालयामध्ये कार्यरत आहे, सरकारी कामकाजामध्ये कार्य करत आहेत त्यांना पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. सोबतच आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे या 20 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांनाच पैसे येणार आहेत. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज बैठक सुद्धा पार पडलेली आहे. तर त्या बैठकीमधून असा निष्कर्ष निदर्शनास आलेला आहे की लाडक्या बहिणींना आज पैसे वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु हे पैसे देण्या अगोदर लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करायची आहे. त्यामुळे आज हे पैसे वितरण होण्या अगोदर तुमच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. पुढील महिन्यापासून सरसकट सर्व बहिणींना समान पैसे वितरण सुद्धा केले जाणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत. ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणींनो आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच बुलढाणा जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजे टोटल मिळून या 20 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे, मागील पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमधून रिजेक्ट केलेला असेल त्यांना पैसे येणार नाही. त्यांनी मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. फक्त तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असावा. सोबतच तुमचे डीबीटी ॲक्टिव्ह असायला पाहिजे, म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. अन्यथा पैसे येणार नाही. थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा, लाडकी बहीण योजना सुरू होऊन सरासरी 10 महिने पूर्ण होत आलेले आहेत. बहिणींच्या खात्यामध्ये 10 महिन्यांच्या स्वरूपामध्ये सरासरी 14,500 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा एवढे पैसे आलेले आहेत का कमेंटच्या द्वारे सांगायचे आहे. परंतु ज्या बहिणींना या 10 महिन्यांचे 15,000 रुपये आलेले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे, तरच तुम्हाला मागील पैसे मिळणार आहेत. अन्यथा मागील पैसे मिळणार नाहीत. बघा, लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र.